नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल, सुट्ट्या लागल्या आहेत, त्यामुळे मी आणि दर्शील आलेलो आहोत माझ्या माहेरी. म्हणजे दर्शील त्याच्या आजी आजोबाकडे आलेला आहे आणि आजी आजोबाकडे आलं की मुलांचा सगळ्यात जास्त लाड होतात. ज्या हव्या त्या गोष्टी त्यांना करायच्या असतात. इथं ठेवलेले जुने आमचे मस्त टॉईज काढून इथं खेळणं चालू होतं. छोटंसं तोडो जोडो इथं काढलं होतं आणि त्याची बिल्डिंग बनवणं दर्शीलचं चालू होतं. सोबतच मोटू पतलू सुद्धा बघायला चालू होतं. आबाजीच्या टी व्हीवर यूट्यूब का लागत नाही असा त्याचा प्रश्न असतो आणि हे चॅनलच का लागतात, तुम्ही लहान असताना तुम्ही काय बघायचं, हे असे सगळे भरपूर प्रश्न होते. दुपारच्या वेळेला थोडंसं बोर होत होतं, त्यामुळे आम्ही फार्म हाऊसला जायचं ठरवलं. फार्म हाऊसला आलो 4 वाजता. आलं की आजीची इथं झाडझूड सुरू झाली आणि आजीला साफसफाई करायला दर्शील अशी मदत करत होता. इथं आलं की दर्शीलला माझं काहीच देणं घेणं नसतं. सगळ्या त्याला त्याच्या मनाच्या गोष्ी करायच्या असतात आणि त्याला इथं खेळताना बघून एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवते की त्याला भरपूर अशा ज्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत किंवा गावाकडच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या माहीत होत आहेत. गावाकडचं वातावरण कसं असतं, मातीतलं वातावरण कसं असतं, शेतात काय काय होतं, सगळ्या गोष्टी त्याला कळतात. त्यामुळे मला त्याला इथं आणायला आवडतं सुद्धा. आता आंब्याचा सीझन आहे आणि सगळे झाडं आंब्याने गच्च भरलेले आहेत. तर इथं आम्हाला कैऱ्या तोडायला जायचं होतं आणि किती आंबे आहेत असं बघून त्याचं चाललं होतं. माझा आंब्यासोबत एक फोटो काढ असं सुद्धा चालू होतं. आमच्या दोघांचं इथं बारीबारीनं फोटो काढणं सुरू होतं. त्याच्यातले कच्चे आंबे त्यानं तोडले सुद्धा, पण हा गावरान आंबा आहे त्यामुळे एवढा आंबट लागत होता की त्याची कैरीसुद्धा आम्ही खाल्ली नाही. पिकल्यानंतर हे आंबे भरपूर छान लागतात. मी सुद्धा इथं मस्त कैऱ्यांना धरून आंब्यांना धरून फोटो काढत होते. हे दुसरं जे झाड आहे, पप्पांनी केशर आंब्याची बाग केलेली आहे. तर हे केशर आंब्याचं झाड आहे आणि तुम्ही बघू शकता एवढ्या छोट्या झाडाला जवळजवळ 30 ते 35 आंबे लागलेले आहेत. इतके मस्त मस्त हे केशर आंबे लागले होते ना की याला तोडून याची कैरी खायचा मोह काही मला आवरला नाही. सगळे झाडांचे मस्त असे गुच्छ गुच्छ आंब्यांचे तयार झाले होते. खूप सुंदर दिसत होतं. सगळे झाडं अगदी आंब्याने लगडलेले होते. आंब्यांसोबत आम्ही छान छान फोटो काढले, व्हिडिओ काढले. कोणता आंबा तोडायचा कोणता नाही तोडायचा हे आमचं डिसाईड झालं होतं. शेवटी एक मीडियम बघून केशर आंब्याची कैरी आम्ही तोडली. थोडीशी तिला थोड्या वेळ पाण्यात ठेवलं आणि त्यानंतर कैरी खायला घेतली. कारण गरम गरम आंबा थोडासा शरीरासाठी चांगला नसतो, त्यामुळे ही कैरी थंड केली आणि खाल्ली. तुम्ही बघू शकता माझ्या मागं ही केशर आंब्याची बाग आहे आणि इथं घराच्या जवळच सगळ्या प्रकारचे झाडं पप्पांनी लावलेले आहेत. 2 चिक्कूचे, 2 आंब्याचे, जांभळीचे, सोबतच आवळ्याचे, शेवग्याचं, केळीचं कुठलं झाड नाही असं नाहीच आहे. मी मागं जेव्हा दिवाळीच्या वेळेस ब्लॉग केला होता त्यामध्ये सगळे झाडं इथं दाखवलेले आहेत. मस्त आंब्याची कैरी तोडून आणली. थोडीशी थंड झाल्यानंतर आम्हाला ती कापायची होती. दर्शील छानपैकी बाजावर बसला होता आणि आंब्याची कैरी आमची खायची होती. त्याला आंबा खाण्यापेक्षा कैरी खायला जास्त आवडते आणि मी सुद्धा त्याच्यासारखीच आहे. म्हणजे तो माझ्यासारखा आहे की आंबा जरी फळांचा राजा असला ना तरी कैरी खायचं सुख मात्र काही वेगळंच आहे. तर छान आमची मायलेकरांची कैरी कापणं सुरू होतं आणि पहिली सीझनची कैरी किती जरी महाग असली ना, बाजारात पहिली कैरी दिसली की मी काही ती आणल्याशिवाय राहत नाही. असो आता झाडाला एवढ्या कैऱ्या बघितल्या ना की मन अगदी भरून गेले. बाहेर 10-20 रुपयाची कैरी विकत घेण्याची आपण घेतो 10-20 रुपयाची कैरी, पण घरी अगदी एवढ्या सगळ्या बघून माझं मन भरून गेले. आम्ही मस्त इथं बसून कैरी खात होतो. तुम्ही बघू शकता छान आमचा आनंद घ्यायला इथं सुरू होतं. आता दुसऱ्या दिवशी आम्हाला एका इथूनच लग्नाला जायचं होतं, त्यामुळे संध्याकाळी आम्ही इथंच गावाकडे राहणार होतो. मस्त असा दिवस इथं घालवायचा होता. संध्याकाळी राहायचं ठरलं, मग काहीतरी भाजीपाला तर असायलाच पाहिजे. भाजी करायची होती, त्यामुळे इथे छोट्याशा झाडाला हे छोटे छोटे टोमॅटो लागले होते, ते मी तोडून घेतले. टोमॅटोची चटणी करायची होती. दर्शीलचा एक मित्र आला होता, त्याच्यासोबत त्याचं असं शेळीला वाकडं दाखवणं चालू होतं आणि खेळणं चालू होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर त्याला इथं दारे मोडायचे होते. म्हणजेच काय तर पाण्याचा प्रवाह जो आहे तो या झाडातून त्या झाडाला, ज्याला दारे मोडणं आपण म्हणतो ना, ते करायचं होतं. सगळ्या झाडाला त्याला पाणी द्यायचं होतं. आजोबासोबत तो इथं शेतात घुसला होता आणि भुईमुगाला पाणी देणं त्याचं चालू होतं. तुम्ही बघू शकता जसं पाणी येईल तसं उगं चिखलात टाईमपास करणं सुरू होतं. त्याला या सगळ्या गोष्टी एवढ्या आवडतात ना, आणि मलासुद्धा छान वाटतं की या सगळ्या गोष्टीमध्ये तो इंटरेस्ट घेतो. त्याला ॲटलिस्ट या गोष्टींची माहिती तरी असावी की काहीतरी हे असं असतं, शेतात अशी कामं केली जातात, असं मातीत पाण्यात भिजायचं असतं, मातीत रंगून जायचं असतं, चिखल खेळायचा असतो. तुम्ही बघू शकता मस्तपैकी त्याची अशी मज्जा सुरू आहे आणि धिंगाणा घालणं सुरू आहे आणि माझं व्हिडिओ काढणं चालू आहे. मी व्हिडिओ कॅमेरा घेऊन गेला होता, त्याला आणखी मजा येते. माझा इथला व्हिडिओ काढ, तिथला व्हिडिओ काढ असं म्हणणं त्याचं चालू असतं. तुम्ही बघू शकता
पाण्यासोबत मस्त त्याची मजा करणं चालू आहे. आणि आजी आजोबाकडे आल्यावर कोणी रागवणार नाही हे तर कन्फर्म असतं. त्यामुळे काहीही केलं तरी काहीच फरक पडत नाही, कारण मम्मीचं म्हणणं तर कोणी ऐकत नसतं. मस्त धपांग धपांग त्याच्या उड्या मारणं चालू होत्या. हे सगळं झाल्यानंतर त्याला आंघोळ घातली. आम्हाला दुपारी 12:30चं एक लग्न अटेंड करायचं होतं. त्या लग्नाला जायचं होतं, त्यामुळे त्याला हे चिखलात खेळून 8-8:30 वाजता बाहेर काढलं, कारण ऊनसुद्धा भरपूर पडायला होतं. चिखलातून बाहेर आल्यावर आम्हाला छोट्याशा या सिंटेक्सच्या स्विमिंग पूलमध्ये शंभू करायची होती. तिथं आंघोळ केली आणि आम्ही निघालो लग्नाच्या वाटेनं. भरपूर दिवसाने गावाकडचं लग्न अटेंड करायला होते, तेही मंडपातलं. तयार होऊन निघालो. तुम्ही बघू शकता मस्त नवरा नवरी असे छान आपल्या जुन्या गावरान पद्धतीनं वाजत गाजत आले होते. गुरुजी इकडं स्टेजवर मंगळाष्टिकेची तयारी करत होते. अक्षदा वाटल्या गेला. सगळं वराड मंडपात जमलं होतं आणि इथं मंगळाष्टिका सुरूसुद्धा झाल्या होत्या. गावाकडचं लग्न अटेंड करायची दर्शीलची पहिलीच वेळ होती. मंडपात बसलो होतो, कूलर लावले होते, पण भरपूर गरमी होती. छान लग्न लावलं, पंक्तीत जेवण केलं आणि घरी परतलो. चला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.